इथे आपण 2 वाट्या रवा घेणार आहोत. उत्तप्पा बनवायचा आपल्याला. इथे 1 वाटी दही. जर आंबट असेल तर तुम्ही अर्धी वाटी घेऊ शकता. इथे आंबट नसल्यामुळे मी 1 वाटी घेतले. इथे आपण एकजीव करून घेऊया आणि थोडं थोडं करून पाणी टाकून घेऊया. आपल्याला गाठी अजिबात होऊ द्यायची नाहीत. व्यवस्थित असं मस्त असं बनवायचं. बघा कसं मस्त असं तयार झाले. इथे आपण सेट व्हायला ठेवून देऊया 10 मिनिटे. इथे मी शिमला मिरची चिरून घेतली, हिरवी मिरची चिरून घेतली, कांदा चिरून घेतला, टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. इथे कांदा 1, 2 हिरव्या मिरच्या, शिमला मिरची 1 आणि टोमॅटो 1 आणि थोडीशी कोथिंबीर. इथं बेटर बघा आपलं 10 मिनिटं कसं घट्ट झालंय, तुम्हाला दाखवते मी. रवा असा फुलला आहे, बघू शकता. इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे 1 चम्मच. मीठ थोडंसं टाकायचं. मस्त असं फेटून घ्यायचं. हे बघा घट्ट वाटत आहे आणखीन बी, तर आपण इथे पाणी टाकून घेऊया. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. चांगलं फेटून घ्यायचंय. इथे बघू शकता परफेक्ट असं पीठ तयार झाले. अशा तऱ्हेने आपलं पीठ तयार करून घेतलं पाहिजे. आपण तेल टाकून घेऊया. तवा गरम होऊ देऊ. यावर बेटर टाकूया.
आपण जे चिरून ठेवलेले साहित्य होतं ते यावर टाकूया. एक मिनिट आपल्याला ठेवायचं आहे. आपण बघू शकता मस्त अशी जाळी पडली आहे. तेल सोडूया आपण कडीने. पलटून घेऊया. बघा मस्त असा कलर आलाय. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे बघू शकता आपला उत्तप्पा तयार आहे. आता आपण दुसरा करूया. त्यावर तेल टाकून घेऊ. तुम्हाला उत्तप्प्याची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट पण करायला विसरू नका. अशा तऱ्हेने पसरून घेऊया. त्यावर कांदे, टोमॅटो, शिमला मिरची, सगळं आपण इथं टाकून घेतलेलं आहे. आता झाकून ठेवूया. बघू शकता मस्त असा आपला उत्तप्पा तयार आहे. मस्त असा कलर आलाय. तर आपण इथे उत्तप्पे भरपूर करून घेतलेत. तर आपली उत्तप्प्याची रेसिपी तयार आहे. तर असेच उत्तप्पे बनवून खा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रनातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.